हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी अर्जे रुपाली आणि आपण ऐकत आहात म्हणजे आई बाबा या दोन शब्दाचं इतकं महत्त्व आहे ना आपल्या आयुष्यात की ते आपल्याला सांगताच येणार नाही. कारण हे फक्त शब्द नाही तर आपलं आयुष्य आहे. आई म्हणजे जिने फक्त जन्मच नाही तर आयुष्य सुद्धा दिलं आणि हे विश्व दाखवलं. आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली, असे आपले आई बाबा. अगदी पहिल्या दिवसापासून ते आपल्यासाठीच झटत आहेत. नको ते कष्ट आणि हव्या त्या नको त्या सर्व गरजा ते पुरवत असतात. पण म्हणजे खरं म्हटलं ना तर आजच्या मुलामुलींना सर्व काही भेटूनही ते आई बाबाचं महत्त्व विसरत चाललेत. कारण आई बाबा हे शब्द आता काही फारसे ऐकूही येत नाहीत. त्यांची जागा ना आता मम्मी, मॉम, पप्पा, डॅड या शब्दाने घेतले. आणि या शब्दामुळेच आई बाबाचं महत्त्व कमी झालंय असं वाटायला लागलंय. म्हणजे काळ बदलतोय तसं आई बाबा सोबतचे जे संबंध आहेत ना आजच्या मुला मुलींचे तेही बदलताना दिसत आहेत. तो आदर, ती नम्रता या गोष्टीची ना कमतरता भासायला लागले असंच वाटतं. जसजसे मुलं मुली मोठे होत चाललेत तसतसं आई बाबांच्या सोबतचं ते बोलणं बसणं कमी होत जातं. जे निर्णय घ्यायचे असतात ना मुला मुलींना ते जवळच्या मित्रांना त्यांना सांगणं योग्य वाटतं. पण आई बाबांना अजिबात सांगूच वाटत नाही. कारण काय तर ते बोलतील, रागवतील, त्यांना त्यातलं काही कळत नाही. अशी ना आजच्या मुला मुलींची स्थिती होत चालली आहे. आणि यातच आई बाबांचं महत्त्व आपण विसरत चालवलंय असं वाटतं. आता मंडळी, आपल्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी पाहिलेत. काय योग्य काय अयोग्य हे आपल्यापेक्षा त्यांना चांगलं माहीत असेल ना. पण आज आपण त्यांना बोलू सुद्धा देत नाही. आणि बोललं तर त्याचा आपल्याला त्रास वाटतो. आता ते आपल्याला सहनही होत नाही. कारण बदलत्या वेळेनुसार आपणही बदललो आणि त्याचा त्रास होतो. म्हणून त्यांना आता आपण वृद्धाश्रमात ठेवतो. का तर ते नसले की आपलं आयुष्य असं मोकळं, आपणच आपल्या मनाचे राजे असं वाटतं ना. खरं तर मंडळी, त्यांनी असे दिवस पाहायला आपल्याला जन्म दिलेलाच नसतो. पण आपण त्यांच्या मनाचा कुठं विचार करतो, त्यांच्या भावना आपण कुठे समजून घेतो. रसिको, आई बाबा हे दोनच असे व्यक्ती आहेत जे आपल्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतात. तेच आपल्या जवळ असतात पण आपण त्यांना आपल्या जवळचं कधी समजतच नाही. ज्यांनी स्वतःचे पंख कापून आपल्या पंखांना उडायचं शिकवलं त्यांना आजच आपण महत्त्व देत नाही. खरं तर म्हणजे आई बाबा हे दोघंच असे आहेत या विश्वावर त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. म्हणजे शरीराला असणारं श्वासाचं महत्त्व कधी सांगता येईल का? किंवा जमिनीचं आकाशाशी असणारं नातं, दिव्याचं वातीशी असणारं नातं हे शब्दात कसं सांगता येईल ना. अगदी तसंच आपल्याला ज्यांनी या सुंदर आयुष्याची देणगी दिली, ज्यांनी आपल्याला सूक्ष्मातील सूक्ष्म अशी प्रत्येक गोष्ट शिकवली, आज आपलं अस्तित्व ज्यांच्यामुळे आहे त्यांचं महत्त्व सुद्धा शब्दात मांडताच येणार नाही. म्हणजे ही खरंच किती छान गोष्ट आहे ना की आपण त्यांना पाहून त्यांचं अनुकरण करत मोठे होत असतो. सर्वच बाजूने ते आपल्या जगण्याचं कारण सुद्धा असतात. कितीही मोठ्यातली मोठी चूक आपल्या हातून घडू द्या, त्यासाठी कडक शासन आणि माफीची तरतूद ही त्यांच्याकडेच असते. आपण एक छान माणूस व्हावं यासाठी ते रात्र दिवस झटत असतात, झगडत असतात, असीम कष्ट घेत असतात. फक्त ना फक्त आपली कशासाठी तर फक्त आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी. स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली सुद्धा देतात. हे फक्त ना आपले आई बाबाच करू शकतात, आणखी कोणीही नाही. म्हणजे आपल्या पुराणात ना तर खूप छान आणि सगळ्यात मोठं उदाहरण दिले. ते म्हणजे आई वडिलांचं महत्त्व सांगणार. ते म्हणजे प्रथम पूजेचा मान मिळवणारे आपले गणपती बाप्पा. सर्व गणाचा अधिपती होण्यासाठी आणि प्रथम पूजेचा मान कोणाला मिळावा यासाठी एक युक्ती केली होती. तिन्ही देवतांनी असं ठरवलं की जो 3 पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचा मान मोठा. सगळे देव निघाले पृथ्वी प्रदक्षिणाला आणि गणरायाने काय केलं, आपल्या आईच वडिलांना 3 प्रदक्षिणा मारून त्यांनी गणाधिपती होण्याचा मान मिळवला. आणि म्हणजे आपलं कसं होतंय माहिती आहे का, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आपण आई वडील सोडून ना सगळ्यांना मान देतो. आई बाबा सोडून सगळ्यांची कामं सुद्धा ऐकतो आणि करतो पण. अगदी बघा, मित्रासाठी 4 कोस दूर काम असलं तरी जाणार.
पण आईने बाजारातून काही सांगितलं की आपली भांडणं सुरूच. आज तर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे, जॉबसाठी किंवा इतर अनेक कारणामुळे मुलांना आई बाबा वेळच नाही देऊ शकत. पण आपण असं कधी विचार करतो का की ती जे कमवतायत हे आपण कधी समजूनच घेत नाही. त्यामुळेच तर मुलांचे सगळे लाड हट्ट पुरे होतात हे काही त्यांना समजून घ्यायचंच नसतं. फक्त आई बाबा वेळ देत नाहीत किंवा गरज असताना ते सोबतच नव्हते म्हणून त्यांचा तिरस्कार करणारे पण अनेक आहेत. पण आपण कधी हा विचार करतो का की पालकांनी ना त्यांचे सुखाचे क्षण सोडून आपल्याच भविष्यासाठी स्वतःचं वर्तमान पुसून टाकलं आणि हा त्यांचा त्याग मात्र समजून घेण्यासाठी कोणी तयार नसतं. म्हणजे आई आणि बाबा आपल्या आयुष्यात गाडीचे 2 चाकं असतात. त्यातले एकाला खूप किंमत आहे आणि दुसऱ्याला नाही असं नसताना आई संस्कार देते तर वडील कर्तव्याची जाणीव देतात. आई प्रेमाची ऊब देते तर बाबा जगण्यासाठी लागणारा कणखरपणा देतात. म्हणजे आई बाबाची किंमत त्यांनाच माहीत ज्यांना त्याचं छत्रच मिळत नाही. आणि आई बाबा आपल्याला आयुष्याला पुरणारे सुद्धा नसतात, पण आहे तोपर्यंत त्यांचा सन्मान आणि त्यांनी केलेल्या आपल्या सुखासाठीच्या त्यागाची आपण किंमत ठेवावी का नाही. म्हणजे आपल्या देशातील ना मातृदेवो भव पितृदेवो भव आहेत आणि मनुष्याच्या जीवनात आई वडिलांची खूप महत्त्वाची भूमिका असते. आई वडील खूप कष्टाने आपल्या मुलांना वाढवतात, त्यांना चांगले संस्कार देतात आणि आपल्या मुलाच्या यशस्वी जीवनासाठी अगदी आयुष्यभर झेलतात. आईला तर ना आपण आपला पहिला गुरु मानतो. आईकडून आपल्याला चांगले संस्कार मिळतात. आई ही घराला घरपण प्रदान करते तर वडील आपल्या मुलांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल यासाठी सतत झटत असतात. म्हणजे आपण आपलं पूर्ण जीवन जरी आपल्या आई वडिलांसाठी खर्ची घातलं ना तरी त्यांच्या ऋणातून काही मुक्त होऊच शकणार नाही. आई जिने आपल्याला हे जग दाखवलं आणि वडील ज्यांनी आपल्याला या जगात खंबीरपणे कसं जगावं याचे धडे देत असतात. आपल्यावर त्यांचे ना अनंत उपकार असतात. आपण कितीही मोठे झालो तरी त्यांना आपली सतत काळजी लागलेली असते, पण आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि आपल्या जन्माआधीपासूनच आपल्यासाठी कितीतरी करणारी आपली आईच असते. आपल्यावर मनापासून ती प्रेम करते आणि कोणत्याही प्रेमाची अपेक्षा न करता जे तुमच्यावर प्रेम करतात ना ते तुमचे आई बाबाच असतात. म्हणजे आई बाबा म्हटलं की डोळ्यासमोर एक हृदयस्पर्शी मूर्ती उभी राहते. आता त्यांना कोणी आई बाबा, माय बाप, मम्मी पप्पा किंवा मॉम डॅड वगैरे म्हणतात. तुम्ही काहीही म्हणा, पण आई बाबांचं जीवनातील स्थान मात्र अतुलनीय, अनमोल असंच असतं. त्यांची जागा कोणीही घेऊ शकतच नाही. म्हणजे आई बाबा म्हणजे परमेश्वराचं दुसरं रूपच. परमेश्वर काय आपल्याबरोबर राहू शकत नाही म्हणून तर त्याने आई बाबा हे दैवत आपल्याला दिलं. आई बाबा हे फक्त मानव जातीमध्येच नाही तर पशु पक्षी आणि प्राणी या जातीमध्ये सुद्धा दिलेत. म्हणजे आई बाबांसाठी ना कोणत्याही गोष्टीचा त्याग करा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आई बाबाचा त्याग मात्र करू नका. आणि आपल्या आयुष्यात जे सुख आपण अनुभवतो ना ते फक्त आपल्या आई बाबामुळेच. म्हणजे आई ही एक अशी स्त्री असते जी आपला चेहरा बघायच्या आधीपासूनच आपल्यावर प्रेम करत असते. आणि बाबा हे एकमेव असा माणूस असतो जो आपल्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो. आपण जन्माला येण्याच्या आधीपासूनच त्यांनी आपल्यासाठी अनेक स्वप्न पाहिलेली असतात. आपल्या जन्मापासून त्यांच्या मरणापर्यंत यांनी स्वतःचं आयुष्य कठीण करून आपलं आयुष्य सोपं केलेलं असतं. आई म्हणजे आपल्या आयुष्यात साठवलेली पुण्याई आणि बाबा म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई. आई आपलं शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं, तसंच बाबा आपल्या पाठीचा कणा आणि आपलं हाड ना हाड असतं. आई बाबांचं प्रेम जन्मापासून मृत्यूपर्यंत कधीच बदलत नाही. आई बाबा राबून खूप कष्ट सोसून आपल्याला लहानाचं मोठं करतात. आई बाबांसारखं एवढी मुलांसाठी मेहनत कोणीच घेत नाही. आणि आपल्यासोबत आपले आई बाबा असतील ना तर आपण कोणतेही कठीण प्रसंग पार करू शकतो. अगदी बघा ना, लहान संकट असतील तर आपल्या मुखातून आई ग हेच उद्गार बाहेर येतात. आणि मोठ्या प्रसंगासाठी बापरे असंच येतं ना. आयुष्यात आई बाबाचं पाठबळ असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आई अशी आहे ना जी आपल्याला जन्म देतेच पण आपली काळजी सुद्धा घेते. आईच्या या नात्याला जगात सर्वोच्च मान दिला जातो. आणि अशा अनेक घटनांच्या वर्णनाने इतिहास तर भरलेलाच आहे.
ज्यामध्ये मातांनी विविध प्रकारची दुःखे सोसत आपल्या मुलांसाठी सर्वस्व अर्पण केलं. त्यामुळेच आईचं हे नातं आजही जगातील सर्वात आदरणीय आणि महत्त्वाचं नातं मानलं जातं. म्हणजे आई हीच आपल्याला जन्म देते. यामुळेच तर जगातील प्रत्येक जीव देणाऱ्या वस्तूला आई ही संज्ञा देण्यात आली. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात आपल्या सुखदुःखात कोणी आपले सोबती असेल तर ती आपली आई असते. संकट समय आपण एकटे आहोत ही आई आपल्याला कधी जाणूच देत नाही. आणि या कारणास्तव मंडळी आपल्या जीवनात ना आई बाबांचं महत्त्व नाकारताच येत नाही. आई हा असा शब्द आहे ज्याच्या महत्त्वाबाबत बोललो तरी कमीच. आणि आई बाबांशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आता आईचं मोठेपण यावरूनच आपल्याला कळू शकतो की माणूस भगवंताचं नाव घ्यायला विसरला तरी आईचं नाव घ्यायला कधीच विसरणार नाही. आईला प्रेम आणि करुणेचं प्रतीक मानलं जातं. जगभर दुःख सोसूनही आईला आपल्या मुलाला उत्तम सुखसोयी द्यायचे असतात. त्यामुळे मंडळी आयुष्यात इतर सर्व नातेसंबंधापेक्षा महत्त्वाचं मानलं गेलेलं नातं म्हणजे आपल्या आयुष्यातील आई बाबा. त्यामुळे मंडळी मी जाता जाता एवढंच सांगते की आपल्या जीवनात जर कोणाला सर्वात जास्त महत्त्व असेल ना तर ते आपले आई बाबा आहेत. कारण आई बाबाशिवाय आपल्याला आपल्या जीवनाची कल्पनाच करता येत नाही. यामुळेच तर मातेला पृथ्वीवर देवाचं रूप मानलं जाते. म्हणूनच आई बाबांचं महत्त्व समजून घ्या आणि त्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. चला तर म्हणजे या सुंदर विचारावरती आता माझी वेळ झाली आहे निरोप घेण्याची. मी अर्जे रुपाली याच ठिकाणी तुमचा निरोप घेते. पण जगातलं सगळ्यात मोठं नातं म्हणजे आपले आई बाबा. ऐकत रहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज.